ऍटलीस्ट तिच्या आत्म्याला शांती मिळेल सर. तुम्ही जर राघोबा झेलेला शोधू शकलात तर आपण बोलू, नाहीतर पुन्हा इथे येण्याची गरज नाही. तेरे को मोरी पता है क्या? मोरी. आप लोग का ज्यादा वक्त नहीं लूंगा, हाँ, लेकिन 2-3 बातें हैं जो आपसे डिस्कस करनी है. जुगरान से हमें जो भी जरूरी जानकारी चाहिए थी वो हमें मिल चुकी है, क्योंकि वो अब मिनिस्ट्री ऑफ डिफेंस की जिम्मेदारी है, तो हम उसे दिल्ली लेकर जा रहे हैं. किलवर को पकड़ने का काम आप जारी रखिए, क्योंकि इस केस में किलवर का मिलना बहुत जरूरी है. अरे कोण किलवर, काय केस आहे? बोललो ना मी पत्रकारांसमोर त्या दिवशी, सगळं फिल्मी आहे रे हे. अशी माणसं नसतात खरी. इंस्पेक्टर विजय, आपको कभी भी कोई भी हेल्प लगे तो आप डायरेक्टली मुझे फोन करना. प्रोटोकॉल फॉलो करने की कोई जरूरत नहीं है, क्योंकि मैं जानता हूं कि इस केस को सॉल्व करने के बहुत करीब है आप. थैंक यू सो मच सर. इनफैक्ट थैंक्स टू यू एंड योर टीम, यू डन अ ग्रेट जॉब. आप लोगों की वजह से एक इंटरनेशनल क्रिमिनल हमारे हाथ लगा है. इनफैक्ट मैं अपने डिपार्टमेंट से आप लोगों का नाम प्रेसिडेंट अवार्ड के लिए जरूर भेजूंगा. ओके, चलिए मैं चलता हूं. आइए सर, मैं आपको ड्रॉप कर देता हूँ एयरपोर्ट तक. नहीं, उसकी कोई जरूरत नहीं है. हमारा स्पेशल यूनिट हमारे साथ है. ओके ओके विजय, ओके बाय. मॅडम ठेवा फोन, नाईट आहे. पेट्रोलिंगची गाडी गेली का? हा सर. याला तुला मीच सापडतो रोज. चल. भोसले, कुठे निघालास? सर. मला रिपोर्टिंग न करताच? नाही सर, रिपोर्टिंग असं नाही, तर मला असं वाटलं तुम्ही गेलात. मला इथून घालवायची काय एवढी घाई झाली असेल तुम्हाला? सर मी कोण तुम्हाला घालवणारा? अहो एक वेळ आमच्या नोकऱ्या जातील, पण तुम्ही नाही. बघा बघा कोण बोलतोय बघा. हं? तुम्हाला कसं कोण काढणार नोकरीवरून? सीबीआयचा हात आहे तुम्हाला माहित आहे का? डायरेक्ट सीबीआय कनेक्शन आहे. आपल्या चौकीची ख्याती सीबीआय पर्यंत पोहोचवली आहे साहेबांनी. मला वाटतं यावर्षी राष्ट्रपती पुरस्कारासाठी नाव रेकमेंड होईलच तुझं. दानिशर आहे शेवटी. तर काय, पुरस्कार आपापल्या कर्मानं मिळतात. पुरस्कार मिळाला तरी मला काय फार वाटणार नाही सर. त्याचं कारण आपापला पुरस्कार आपण कष्ट करून मिळवतो ना, ते वशिला नाही लावू शकत कोणी. कोणालाही फरक पडायला नको. हे बघा, तुम्ही लक्षात ठेवा शिलार मगरे, आपलं काम महत्वाचं आहे, आपली ड्युटी आधी महत्वाची आहे. ओके. आणि कसं आहे, आपलं दुनियाभरात कितीही सोहळे झाले तरी शेवटी आपल्याला रिपोर्टिंग करायचंय कुठे? चौकीतच. बरोबर आहे की नाही? आणि शेवटी आता किलवरला पकडण्याची खूप मोठी जबाबदारी दिली आहे दानिश सरांनी. ती करायला नको? कोण किलोवर? कोण सर? कोण किलोवर? अहो सर, तुम्हीच म्हणालात ना किलवर बिलवर उगाय कोणी नाहीये किलवर नावाचं. ते काय शाकाल सारखं एक पात्र आहे असं तुम्ही म्हणालातच सर. सर विसरलात तुम्ही. आज तू म्हणतो किलवरला पाहिलं, उद्या म्हणशील मी गिरगाव चौपाटी शाकालला पाहिलं, परवा म्हणशील मी धोबी तलावात मोग्यांबोला कपडे धुताना पाहिलं. वेळ लागला तुला? तुला कळलेलंच नाही मला काय म्हणायचं होतं ते. किलवर हा फुगा नाही आहे. किलवर हा खूप मोठा टेररिस्ट आहे. आपण पोलीस आहोत, आपण टीम आहोत, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून त्याला पकडायला पाहिजे. पोलिसांच्या हातून मला सांगा, साधी मुंगी सोडून जाऊ शकत नाही. किलवर काय चीज आहे? कुठे जाणार आहे तो पळून? त्याला पकडायचं आपण माझ्या मार्गदर्शनाखाली. गुड नाईट सर. येणारच तू? हो सर. चला. पटलंय त्याला. नीट जा, काळजी घे आणि मला पोचल्यावर कळव हं लगेच. हो, तूही काळजी घे. दादा तू पण निघालास? पहिला दिवस आहे ना आज. ऐक ना, तू श्रद्धा बरोबर बस. दादा तू इथे बस ना, एकटे राहू नका कोणी. हो, तू काळजी करू नको, मी आहे. दादा चल, आपण एकत्र जाऊयात. हो, काळजी घे. तू पण कळव. हो, तुला उशीर नाही ना होणार? नाही रे दादा. अरे मला 1 तास 30 मिनिटं दाखवतात. हो अहो, फोन विसरलाय. दादा एक मिनिट. हो.
दादा दादा काय होतंय तुला दादा दादा वहिनी दादा दादा चल वहिनी नीता काय तुडवलं असणार आहे तुम्ही त्या जुगरांना? तुमची अख्खी वर्दी भिजली हा? फुल कष्टाचा घामाचा पैसा आमच्याबरोबर थोडी सहा घेणार आता. सीबीआयच्या लोकांबरोबर उठ बस तुमची. आम्ही बसलोय चोरांना घेऊन 5-3-2 खेळत. फालतूपणा करू नको. नाही तर पण मी खरं सांगते, तुम्हाला जेव्हा दानेश सरांसोबत बघितलं ना तेव्हा मला खूप छान वाटलं. तुम्ही एकदम डॅशिंग दिसत होतात त्यांच्यासोबत. मी तर माझ्या नवऱ्याला सुद्धा सांगितलं. तो काय म्हणाला माहितीये की भोसले सरांनी सीबीआय जॉईन करायला पाहिजे, ते एकदम भारी चालवतील. तुझ्या नवऱ्याला आणि तुला सीबीआय म्हणजे काय आणण्याची टपरी वाटली का चालवायला, का बस वाटली? सीबीआयच्या लोकांकडे एक वेगळं टॅलेंट असतं. ते दानिश सरना पाहिलं ना तू, काय पर्सनॅलिटी आहे ना, टॅलेंट असतं त्यांच्यात. मग ते स्पेशल टॅलेंट नाही आहे का तुमच्याकडे? फनकन ओढेल खाली बस. कामाचं बोलूया. येस सर. हे बघ जमदाडे, त्या जुगरांना आधी आम्ही फोडला. नंतर त्याला बांबू खाली तुडवला. नंतर त्याचा आम्ही एक नख काढलं आणि मग त्याला कुठे बसवला असेल? मोरीत. सर म्हणजे तो बोलला असणार. करेक्ट. गुलाम. हा त्या गुलामचा नंबर आहे. गुलाम किल्ल्यावरसाठी काम करतो. नाही, माझा सख्खा भाऊ आहे. तुमचा भाऊ? जमदाडे, तू खरंच बेअक्कल आहे की तो अभिनय करते बेअक्कल असल्याचा? हा, अ म्हणता आई, ब म्हणता बदक, सगळं पहिल्यापासून समजून सांगायचं तुला मी. नंबर दिलाय कशासाठी दिलाय? शोधून काढायचं. संपला ना विषय. काय होतं ना, लहानपणी चोर पोलीस खेळता खेळता त्यातला एक पोलीस झाला ना की मग त्याची जमदाडे होते. तर मी काढते ना शोधून. उगाच काय मग. हे राव, तुझा चाललाय भंगारे. नेक्स्ट टाइम ना व्यवस्थित साखर बिकर टाकत जा त्याच्यात. सीबीआय का स्पेशल चाय दो सर को. वहिनी वहिनी हा, आले वहिनी आले आले आले.
काय झालं हा? आत ये तू इथेच बस इकडे काय? सावकाश बस इकडे आधी. बस इकडे काय होतंय कुठे दुखतंय काय झालं अचानक आम्ही बाहेर जात होतो दादाला चक्कर आली तिथे. हे बघ तुम्हाला नंबर दे मी कळवते त्यांना तू येत नाहीयेस नको अरे नको कसं डॉक्टरांकडे जायला हवं ना चल बरं. काही पहिला दिवस माझा जॉबचा प्लीज कोणालाही फोन करू नकोस तू ऐक माझं आज नको जाऊस तू. अरे बरं वाटतंय रे मला मग ऐक ना माझं हा एकदाच झालंय ना एकदाच झालंय पुन्हा झालं तर आपण डॉक्टरांकडे नक्की जाऊया अजित तू सोडशील का त्याला हा? आणि मला कळवत राहा ठीक आहे मी बरं आहे फोन घेतलाय ना? हो घेतलाय. पण लक्ष ठेवा फोन वहिनी, मी आहे आणि सोबत. वाटलं तर डॉक्टरांना फोन कर ते औषध देतील काही कळवा तुम्ही दोघंही फक्त. काळजी करू नका मी सोबत आहे. सर हा भोसले एक महत्वाचं काम आहे. आपले कामगार मंत्री अजित साळवी साहेब त्यांच्या प्रोटेक्शनसाठी ऑफिसर हवाय लाईफ थ्रेट आलाय त्यांना. भांगरेशी बोलतो सर. भांगरीशी बोलायचं असतं तर तुला का बोलतोय मी भोसले मला तुला पाठवायचं त्यांच्या प्रोटेक्शनसाठी क्लिअर. सर पण सर मी कसा जाऊ सर भांगरे चांगला ऑफिसर मी बोलतो ना. अरे भांगरे विगरे नाही रे बाबा ठेव ठेव तुझ्या इतका शूरवीर पराक्रमी ऑफिसर नाही आहे ना आपल्याकडे. तोच तर प्रॉब्लेम आहे. जुगरानला पकडणारा माणूस आहे बाबा तू आणि तू त्यांच्या प्रोटेक्शनवर आहेस म्हणजे कोणाची बिशात त्यांच्यावर हल्ला करण्याची. तुझं नाव रेकमेंड करता सर म्हणाले वा विजय भोसले एक नंबर माणूस पाठवा त्यांना. सो जायचंस तू. अच्छा म्हणजे हातातली किलवरची केस सोडून मी त्यांच्या प्रोटेक्शनला जाऊ सर. किल्वर फिल्वरचं टेन्शन तू घेऊ नकोस. ती केस आता मी हँडल करतोय. मी करतो त्याचे पत्ते काय. साहेब वाट बघताय डोंट वेस्ट टाइम. सर मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की इट्स अन ऑर्डर. ड्युटीवर चुकला कामाला मुकला आउट. सर अगं पण असं अचानक काय घडलं की ज्याने त्याची एवढी तब्येत ढासळली. अचानक नाही म्हणजे ते गुंगीचं औषध दिलं ना त्याला त्यामुळे होतं हे सगळं. डॉक्टर म्हणाले होते की पुढच्या दिवसात असं काहीतरी होऊ शकतं कारण त्याचे खूप साईड इफेक्ट्स आहेत. पण मग आता एवढं सगळं होत आहे तरी मग तो कामावर का गेलाय. ऐकेल तर ना. काही विचारलं की सांगतो मी बरं आहे. आज पहिलाच दिवस होता त्यामुळे बॉसवर चुकीचं इम्प्रेशन पडायला नको म्हणून गेलाय कामावर. आणि खरं सांगू त्याला गरज आहे काम करण्याची. काय एक एक विचित्र गोष्टी सुरू आहेत तुमच्या आयुष्यात आणि या सगळ्यात माझी काहीच मदत होत नाही तुला. असं कसं म्हणू शकतोस. अरे तुझ्यामुळे माझी नोकरी टिकून आहे आणि तुझी परिस्थिती माहितीये मला. मी कशी अपेक्षा करू शकते मदतीची. तू बरं आहे. डोकं ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय. आनंदाने नाही पण जगण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून सध्या एक प्रोफेशनल हेल्प घेतो. डॉक्टर निलंजना म्हणून सायकेट्रिस्ट आहे. त्यांच्या ट्रीटमेंटची मला खूप मदत होते या दुःखातून बाहेर पडण्याकरता. ही श्रद्धा मी अभयबद्दल त्यांच्याशी बोलून बघू का. अरे त्याला सायकियाट्रिक इश्यूज नाही आहेत. त्या गुंगीच्या औषधाचे दुष्परिणाम आहेत. मानसिक नाहीये काही. हे जरी खरं असलं ना तरी आता तुमच्यावरती एवढे काही आघात झालेले आहेत ना त्यातनं त्याची मनस्थिती बिघडलेली असू शकते ना. हे बघ म्हणजे वरवर अभय सगळा नीट वाटत असेल पण आतनं तो अस्वस्थ असू शकेल ना. आणि मी तुला काय सांगतोय म्हणा मला माहितीये तुझी अवस्था अशीच आहे पण श्रद्धा तू ना स्ट्रॉंग आहेस आणि अभय इमोशनल आहे. तो कुठल्याही गोष्टीतनं गडबडून जातो म्हणून म्हणतोय. आणि काय हरकत आहे तिला भेटण्यात.
हे बघ झालं तर फायदाच होईल ना, नुकसान तर नाही होणार. श्रद्धा, वी आर सेलिंग इन अ सेम बोट. आपल्या दोघांच्याही जवळच्या व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेत किंवा नेल्या गेले. माझी जवळची व्यक्ती परत येणं शक्यच नाही, पण मला खात्री आहे साऊ नक्की परत येईल. आणि ह्या सगळ्यातनं मी आता तुला मदत करणार आहे. हे बघ, नाही नको म्हणूस, निदान तसं केल्याने मला समाधान मिळेल, मला माझ्या दुःखातनं बाहेर पडते. श्रद्धा, यापुढे मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे. सर पण तुम्ही का भडकलात? काय झालं? मला प्रश्न विचारू नकोस जमदाडे. सर तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढताय म्हणून विचारलं काय झालं. नीट बोल माझ्याशी, सिनियर आहे मी तुझा. सर मग ज्युनियरचे प्रश्न तुम्हीच सोडवणार ना, म्हणून विचारते, सांगा मला. बोलला का काही? नाही सर, अजून सांगितलं नाही त्यांनी चोरी सामान कुठे ठेवलाय. सांगणार रे बाबा. त्या मोराचा सांग ना. नाच बाहेर हिच्या सांग प्रश्नाचा ना. नाच. हे उठ उठ, उभा कर उभा कर. हा बता, माल किधर रखा है बता, माल किधर रखा है बता. हा? बता. तिकडे तो शेरेकर माझी उचल बांगडी करतोय. जमिनीवरून केस आपण बाजूला फेकून देतो ना, तसं विजय भोसलेला किलवरच्या केसवरून बाजूला केलंय. उचल बांगडी केली आहे माझी या केसवर. सर पण कुठे पाठवलंय तुम्हाला? गुड क्वेश्चन. कामगार मंत्री अजित साळवे नाव ऐकलंस तू? येस सर. त्यांच्या प्रोटेक्शनची जबाबदारी आता विजय भोसलेवर दिली आहे त्यांनी. नहीं साहब, नहीं साहब, नहीं साहब, साहब मुझे नहीं पता साहब. जेव्हा ती कपडे ओरडून भोसले म्हणत होता की तुम्ही किलवरला शोधा, किलवर आहे, त्यावेळी सगळे जण मला खोटं ठरवत होते. आणि आता जेव्हा सीबीआयनी सांगितलं तेव्हा या किलवरला शोधायचंय. बोल बोल, माल किधर रखा है बोल. नाही नाही जमदाडे, काय आहे ना, ही सगळी घाण आहे घाण, आणि आता तुंबत चालली आहे. आणि ही तुंबणार व थांबून नाही नाही जमदाडे, काय आहे ना, ही सगळी घाण आहे घाण, आणि आता तुंबत चालली आहे. आणि ही तुंबणार व थांबून अरे बाबा बता ना. बताता हूँ साहब, बताता हूँ साहब. बता, माल कुठे आहे? बोरोवली में साहब, बोरोवली में साहब. सर कुठे चाललंय? बायकोस तू माझी? आई आहेस, बहीण आहेस, कोण आहेस? हा प्रश्न माझी आई पण मला विचारत नाही जमदाडे. नाही सर, तुम्ही रागाच्या भरात काही केलं तर? काय करणार भोसले करून करून? चहा खारीच खाणार आहे, दुसरं काही नाही करणार. जेवण चाललंय आतमध्ये, आम्हाला लागा चला. ए स्टेटमेंट घे ना त्याचा आता. तुम्ही कसे आलात आत? आणि दरवाजा का उघडा ठेवलात? नीता त्यांनी दार उघडून दिलं, पाणी दिलं त्यांनी चक्क. मग निघून गेल्या. जाताना कदाचित दार लावायचं राहिलं असेल, त्यांची चूक आहे, मला जबाबदार धरू नकोस. कारण काय, सगळ्या चुकांना तू मलाच जबाबदार धरतोस. उद्या दुसऱ्या महायुद्धात इटलीने पक्ष बदलला, त्याला सुद्धा मीच कारणीभूत होतो असंही म्हणशील. अभय नाहीये, काही काम आहे का? मी तुलाच भेटायला आलो. झेलेची माहिती मिळाल्याशिवाय मला भेटायचं नाही म्हणाले होते ना. मग म्हणून तर मुलीसाठी माहितीचं चॉकलेट घेऊन आलोय पप्पा. हट्ट नव्हता का केला मुलीनी? या तर गाव शिरोळे, जवळचं शहर बंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, राज्य महाराष्ट्र. तिथल्या कडपेवाडीमधल्या एका जमिनीचा हा सातबाराचा उतार. नावं बघ: कृष्णाजी झेले, दत्ताजी झेले, गंगाबाई झेले आणि राघोबा झेले. म्हणजे राघोबा झेले मूळचा या गावचा. आता ही माहिती जर मला इतक्या चटकन मिळू शकते तर पोलिसांना नाही का मिळणार? तर नसेल कदाचित. कारण काय की ते डिपार्टमेंट एकंदरीत त्रस्त असतं, कामं असतात, प्रेशर असतं, हजार समस्या असतात, त्यांना वेळ नसतो. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तर म्हटलं आपण त्यांचं काम थोडं हलकं करूया. म्हणून मी तिकडे चाललोय. जाताना फक्त तुला भेटायला अशासाठी आलो होतो की माझ्या अभ्यासातली प्रगती काय आहे ते तुला कळलं पाहिजे. हे माझं प्रगती पुस्तक. गावाला जाऊन काय होणार आहे? क्रिकेटचा एक साधा नियम आहे,
तुमचा फॉर्म जातो, खेळ खराब व्हायला लागतो, तेव्हा तुम्हाला बुजुर्ग सांगतात गो बॅक टू बेसिक्स, मुळाकडे परत जा. प्रत्येक माणूस कधीतरी, कुठेतरी, कसा तरी, केव्हा तरी आपल्या मुळांकडे परत जातो. ती मुळं 100% तोडून टाकणं त्यांना नाही जमत. तूच बघ ना, मी कसाही वागलो तरी माझ्याशी चांगली वागते. या राघोबा झेलेचा पतंग मुंबईच्या कॉन्क्रीटच्या जंगलात कुठे भरकटलाय माहित नाही, पण त्याच्या मांज्याची मूळ दोरी त्याच्या गावात आहे. म्हणून मी राघोबा झेलेची मुळं शोधायला चाललोय. जाऊन यायला 2 दिवस लागतील. जावई बापांना सांग काळजी घ्या. तुम्ही एकटे जाणार आहात? हा, मग आपली दुसरी कुठेही शाखा नाही ना. थांबा, मी पण येते.